हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण माझे आजच्या जेवणाची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी माझ्या परिवाराला मला स्वतःलाच दिली मस्तपैकी एक मेजवानी, साध्या भाज्यांना बनवलं इंटरेस्टिंग. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अगदी सोप्या पद्धतीने आपण भाजीची रेसिपी बघणार आहे. तर आज मी बनवली होती मस्तपैकी वालाच्या शेंगाची भाजी. कवळ्या मस्त ताज्या वाल आले बघा. आता हिवाळ्याचे व्हेजिटेबल्स खूप छान येतात. मस्तपैकी मी वाल आणली, त्याला मी मस्तपैकी निसून घेणार आहे बघा. पूर्वतयारी तर करावीच लागेल. अशा पद्धतीने आपल्याला वाल निसून घ्यायची आहे. मस्त कवळी ताजे वाल होते बघा. मी असे निसून घेतलेले आहे. त्याच्या दोन्ही साईडचे जे साल असतात मी अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे ते बघा. आता आपण नाही का लगेचच वळू आपल्या रेसिपीकडे. त्यासाठी मी ऐकल्यामध्ये खोबरं खिसून घेतलं आहे. तुम्ही खाऊन पण घेऊ शकता. मला खवलेलं खोबरं करता येत नाही, मी खिसून घेतलेलं आहे बघा. मी म्हटलं चला आता खूप वर्ष झाले मुंबईत राहते, तर आता मुंबईच्या पद्धतीने आपण भाजी बनवून बघावी. तर मस्तपैकी ओलं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने भाजी आहे, काही वेळ लागत नाही बघा. मस्त खोबरं खिसून घेतलेलं आहे. आता मी एक वाटण तयार करणार आहे. तर मी काय केलं माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे 10-12 हिरव्या मिरच्या, मस्तपैकी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे. सोबत त्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे आणि मिक्सरमधून मस्तपैकी फिरून घेणार आहे. एक पेस्ट तयार करून घेणार आहे बघा. तर आपली पेस्ट तयार झालेली आहे. आपण भाजीच्या फोडणीकडे वळूया. तर आता मी गॅसवर मस्त पॅन गरम करणार आहे. जाड्या बुडाचं पॅन घेतलेलं आहे मी, कारण यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे. त्यामुळे मी जाड्या बुडाचं पॅन घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आवश्यक तेवढं तेल टाकणार आहे. कमी तेलामध्ये ही भाजी होते, खायला खूप स्वादिष्ट लागते बघा. माझ्या मुलीला पण खूप जास्त आवडली होती ही भाजी. आता तेल गरम त्यामध्ये टाकायचं आपल्याला जिरं, मोहरी, हिंग टाकायचं आहे. मस्त कढीपत्ता टाकायचा आहे. व्यवस्थित सगळं शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला तडतडू द्यायचं आहे. तेलामध्ये व्यवस्थित शिजल्या गेलं की आपण त्यामध्ये टाकणार आहे आपण जी हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती ती टाकायची आहे. आता त्याला आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये कच्चं पण काढून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कांद्याचा वापर करणार नाही आहे. म्हणून तुम्ही कांदे टाकू शकता बघा. आता हे मसाला आपल्याला छानपैकी तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे आपण, जेणेकरून आपला मसाला एकदम खमंग शिजला गेला पाहिजे आणि त्याला छान तेल सुटलं पाहिजे बघा. त्याला छान तेल सुटलं होतं. त्यामुळे टाकायचं आपल्याला फक्त हळद, धनापूड आणि थोडंसं आपण तिखट टाकणार आहे. ऑलरेडी आपण मिरच्या वापरल्या, त्यामुळे आपण तिखट थोड्या प्रमाणातच टाकलं, म्हणजे अर्धा चमचा टाकलेला आहे. आता ते कोरडे मसाला आपल्याला फिरवून घ्यायचे आहे तेलामध्ये. त्यामध्ये मस्तपैकी आपल्याला वालाच्या शेंगा आपण जे निवडून घेतलं तर ते टाकणार आहे बघा. मी बियासकटच टाकलेले आहे. खायला खूप टेस्टी लागतात. याला मस्त मिक्स करायचं आहे. आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे शिजवायला. मस्त शेंगाला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. परत त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे मस्त मसाल्यामध्ये. आता आपण झाकण ठेवण्याची एक मस्त वाफ काढणार आहे बघा. छान वाफ निघाली होती, तर मग त्याला तेल पण छान सुटलं होतं. आता त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हलवायचं आहे. शेंगा जवळपास बऱ्याच शिजल्या होत्या. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला किसलेलं किंवा खवलेलं खोबरं. मी खिसून घेतलेलं आहे. आता त्याला मस्तपैकी ओलं खोबरं आहे खिसलेलं. आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान स्वाद येतो बघा. सिंपल रेसिपी आहे, पण गरम भाकरी बरोबर, चपाती बरोबर खूप छान लागते ही भाजी. मस्त मिक्स करायचं आहे त्याला आपल्याला. त्यामध्ये थोडंसं पळीभर पाणी टाकणार आहे, कारण भाजी जरा खाली चिटकत होती म्हणून मी थोडंसं टाकलं आहे, पळीभरच टाकलं आहे बघा. आणि त्याला मस्त परत झाकण ठेवणार आहे आणि मस्त त्याला शिजवून घेणार आहे बघा. मस्त शिजलेली आहे आपली भाजी. तर ही कम्प्लीट शिजलेली भाजी आहे. आपला शेंग उचलून दाबून बघायची आहे, त्याचे दाणे पण बघायचे आहे बघा. मी तुम्हाला दाखवते. मस्त भाजी झाली होती आपली. आता मी खाली उतरून घेणार आहे. सोबत मी केली होती मस्तपैकी मटर मसाला कढीची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. मी नंतर त्याचा व्हिडिओ टाकणार आहे, कारण हे व्हिडिओ टाकला असता तर आपल्या व्हिडिओची लेंथ खूप मोठी वाढली असते. मी हे दुसरा व्हिडिओ करून टाकणार आहे. मटर मसाला कढीची रेसिपी खूप स्वादिष्ट लागते ही कढी बघा. छान कढी केली होती. तुम्ही कधी मटर मसाला कढी खाल्ली आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. छान असं मटर मसाला कढी आहे बघा. कलर किती छान असा दिसत आहे. मस्त स्वादिष्ट अशी मी मटर मसाला कढी केली होती. सोबत भात केला होता. नंतर मी स्प्राउट पण थोडेसे तव्यावर सळतळून घेतले होते. चपाती केली होती. आता आपण करूया वरण डाळ. मस्त तुरीची डाळ मी कुकरमधून 4 ते 5 शिट्ट्यावर शिजवून घेतली होती आणि त्याला मस्त रवीने छान वाटून घेतली. आता मला फोडणी घालणार आहे. त्यासाठी का पातेल्यामध्ये तेल गरम केलं. तुम्ही त्यामध्ये तूपही गरम करू शकता बघा तेलच्या ऐवजी.
तेल गरम त्यामध्ये टाकणार आहे मी जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग टाकायचा आहे. छान ते चारही वस्तू शिजवून घ्यायच्या आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हिरवं वाटण म्हणजे ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे. त्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा खमंग शिजला गेलं पाहिजे, कच्चं राहिलं नाही पाहिजे. थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे. हळद व्यवस्थित परतला गेली त्यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेले टोमॅटो आणि मस्त टोमॅटो आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. चांगले टोमॅटो नरम व्यवस्थित झाले की त्यामध्ये आपण जी आयटून घेतलेली डाळ आहे तुरीची ती टाकणार आहे. व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये. आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला डाळ ज्या प्रमाणात पातळ घट्ट पाहिजे त्या प्रमाणात तुम्हाला डाळ तयार करायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच पाणी टाकायचं आहे आपल्याला, मीठ टाकायचं आहे आणि मस्त आपल्याला डाळ आपल्याला गदगद अशी उकळून घ्यायची आहे. जेवढी डाळ व्यवस्थित उकळल्या जाईल तेवढी त्याची टेस्ट खूप छान होते बघा. तर तयार आहे माझं आजचं जेवण. स्वतःलाच दिलेली एक मेजवानी. कसं वाटलं माझं आजचं जेवण मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. तुमचा एक सपोर्ट मला आणखी नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहित करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.